लेझर सर्जरी लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इम्युशन ऑफ रेडिएशन. तर ॲम्प्लिफाईड लाईट असतो, एनर्जी दिली की लाईट वाढते आणि मग ती युनिफाईड होते. तर ऑर्डिनरी लाईट पॉलीक्रोमॅटिक असते, ही मोनोक्रोमॅटिक असणार. वाईड स्पेक्ट्रम असणार, ही नॅरो स्पेक्ट्रम असणार. ही रँडम फेज असणार, ही सिंगल फेज असणार, कोहेरंट असणार. ही ऑल डायरेक्शनमध्ये असणार, ही कोलॅमिनेटेड असणार. नंतर इफेक्ट डिपेंड करतो वेव्हलेंथवर, पॉवर, डेन्सिटी, ड्युरेशन. नंतर टिश्यू फॅक्टर्स आहेत ॲब्सॉर्प्शन, कंडक्टिव्हिटी, लोकल सर्क्युलेशन आणि स्कॅटर. तर आल्यावर रिफ्लेक्ट होऊ शकते, ॲब्सॉर्ब होऊ शकते, ट्रान्समिट होऊ शकते, स्कॅटर होऊ शकते. थर्मल इफेक्ट होतो, मेकॅनिकल आणि केमिकल तिघे इफेक्ट होतात. अकॉर्डिंग टू द टेम्परेचर इफेक्ट होतं, ड्राईंग नंतर लास्टला वेपोरायझेशन. तर हा क्वॅक पण करतो, कट पण करतो. इंडिकेशन ऑल टाईप्स ऑफ सर्जरी, स्कॅल्पेल अँड इलेक्ट्रोकोॲग्युलेटर दोन्ही फंक्शन काम करतो. तो प्रिसाईज असतं, नॉर्मल टिश्यू प्रिसाईज असल्यामुळे नॉर्मल टिश्यू पेनिट्रेट होत नाही. हिमोस्टेसिस चांगलं असतं, त्याच्यामुळे हिलिंग पण चांगलं असतं. स्कार कमी होतो, इन्फेक्शन कमी होतं, पोस्ट ऑफ एडेमा पण कमी होतो. नंतर हे सर्व 4 आणि 3B लेझर्स आहेत. तर याला आय आणि स्किनला इंजर करू शकतात, कंबस्टिबल आहेत. म्हणून ऑथराईज पर्सनने वापरा आणि सेफ्टी लॉक असला पाहिजे त्याला. हे 4च लेझर वापरते, CO2, Nd:YAG, KTP आणि आर्गॉन. तर 4 ते 5 हजार्ड त्याचे लेझर प्लूम म्हणजे तो एक वेपरसारखं बनवतो ज्याच्यामध्ये स्मोक पार्टिकल सगळे, त्याच्यात इवन बायोलॉजिकल हे पण असतात, बॅक्टेरिया, व्हायरसेस, म्युटाजेन, इरिटंट सगळं काही घेऊन तो उडेल, त्याला प्लूम म्हटलं आहे. नंतर एनर्जी मिसडायरेक्ट होऊन दुसरीकडे इंजुरी होईल, गॅसमुळे एम्बॉलिझम होऊ शकतं, इनअप्रोप्रिएट ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होईल, हे दोघे सेमच आहे. आणि लास्टला फायर आणि एक्सप्लोजन. तर न्यूमोनिया होईल, ब्रॉन्कायटिस होईल, इन्फ्लेमेशन होईल, क्लिअरन्स अफेक्ट होईल. प्लूमसाठी तुम्हाला फिल्टर लावावं लागतील, हेपा आणि उल्पा. आणि सेफ प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं ट्रेनिंग पाहिजे, इक्विपमेंट व्यवस्थित पाहिजे. नंतर PPE घालायचं, मास्क नाही तुम्हाला प्रॉपर रेस्पिरेटर लागेल, ग्लव्ज आणि आय प्रोटेक्शन लागेल. आय प्रोटेक्शन रेड इज फॉर इंजिनियर्स. आणि रुबी लेझर जे आहे ते त्याला ब्लू लागणं अपोजिट. Nd:YAGला ग्रीन, KTPला ऑरेंज, ओके. आणि क्लिअर फॉर CO2. लेझर हजार्ड मिसडायरेक्शन, गॅस एम्बोलायझेशन, नंतर ड्रेपला आग लागू शकते, ATला आग लागू शकते, लास्टला एक्सप्लोजन होऊ शकते. तर प्रिव्हेन्शन ऑफ फायरसाठी काय, लेझर 3 गोष्टी आहेत. लेझर आहेत, मटेरियल आहे आणि ऑक्सिडायझर आहे. तर लेझरचं लिमिट कमी करायचं, ड्युरेशन कमी करायचं, शॉर्ट बर्स्ट ठेवायचे, इथे इंट्युबेशन नाही करायचं, लेझर रेजिस्टंट ET ठेवायच्या आणि सुकं ठेवायचं सगळं. इथे मग ऑक्सिडायझरमध्ये FiO2 कमी ठेवायचा, नायट्रस पण ऑक्सिडायझर आहे, त्याच्या जागी नायट्रोजन वापरायचा म्हणजे एअर वापरायचा. ETT ब्लो टॉर्चसारखी काम करते. ॲनेस्थेटिस्टला सर्व गोष्टी माहीत पाहिजे. नंतर कुठल्याच मेथड पूर्णपणे प्युअर नाही आहेत, प्रूफ नाही आहेत, फक्त रिड्यूस करू शकतो रिस्क रिड्यूस करण्याकरता आपल्याला मग इंट्युबेशनच्या टेक्निक आहेत आणि नॉन इंट्युबेशनच्या टेक्निक आहेत. नॉन इंट्युबेशनमध्ये इंटरमिटंट ॲपनिया, स्पॉन्टॅनियस किंवा जेट. इंट्युबेशनमध्ये मग विथ कन्व्हेन्शनल ET ऑर कन्व्हेन्शनल विथ प्रोटेक्शन ऑर स्पेसिफिक ETs. इंटरमिटंटमध्ये तुमचा तो सस्पेन्शन लॅरिंगोस्कोप असणार, त्याच्यातनं तुम्हाला टेम्पररीली ट्यूब काढायची किंवा टाकायची, इंटरमिटंटली हे करू शकतो, ट्यूब घाल करू शकतो तुम्हाला. मग त्याच्यामुळे गॅसेस कळणार नाहीत, इन्हेलेशनला वापरता येणार नाही आणि TIVAच वापरावं लागेल. स्पॉन्टेनियस ठेवू शकतो. मग स्पॉन्टेनियसमध्ये पुन्हा मग याच्यात मग स्पॉन्टेनियसमध्ये ठीक आहे आपण येऊ. मग जेट आहे. तर या तिघांचा फायदा सगळ्यांचा आहे की विजिबल आहे, ट्रॉमा कमी होणार. प्रॉब्लेम हा आहे की व्हेंटिलेशनवर कंट्रोल नाही, ॲस्पिरेशनची रिस्क आहे, डेप्थ ऑफ ॲनेस्थेशिया कंट्रोल करणं मुश्किल होईल, जेटमध्ये तर ट्रॉमा बनवेल. इंट्युबेशन टेक्निकमध्ये फायदा काय की एअरवे सिक्युअर राहील, ॲस्पिरेशन नाही होणार, व्हेंटिलेशन कंट्रोल राहील, O2 CO2 मॉनिटर करता येतील. परंतु डिसॲडव्हान्टेज आहे की फील्ड ऑब्स्ट्रक्ट होईल, एअरवेला ट्रॉमा होऊ शकतो आणि फायरचा चान्स आहे. तर याच्यात रेड रबर जी आहे ती बेटर आहे कारण की ती
CO2ने हार्म नाही होत तिला आणि स्ट्रक्चर मेंटेन ठेवते. ती लवकर जळते, रबर जळतो पण स्ट्रक्चर ठेवतो. PVC जळत नाही लवकर, पण जळाला की सॉफ्टन होतो, डिफॉर्म होतो. सिलिकॉन तर सिलिका आहे तर ती ॲश बनून जाते आणि ती पुढे ऑब्स्ट्रक्ट करते. तर हे 3 मटेरियल आहेत. तर कन्व्हेन्शनलचा फायदा हा आहे की रिफ्लेक्ट नाही करत, हीट ट्रान्सफर नाही करत, ट्रान्सपरंट दिसतं सगळं. परंतु तोटा आहे की ती जळते आणि जळते, त्याच्यामुळे इंटेग्रिटी खराब होऊन जाईल आणि टॉक्सिक आहे. कन्व्हेन्शनलला मग तुम्ही कव्हर करू शकता ॲल्युमिनियम आणि टेफ्लॉन कोटिंगने, परंतु मग त्याच्याने आधी त्याला बेन्झॉईन लावायचं, चिपकवायचं, मग खालून वरपर्यंत 60 डिग्रीमध्ये रोटेट करायचं, 30 to 50 ओव्हरलॅप ठेवायचा %. ॲडव्हान्टेज हा आहे की मेटल ठेवलं मग त्याच्याने आग रिफ्लेक्ट होईल, परंतु स्टील त्याच्यात कफला प्रोटेक्शन नाही राहणार, थिकनेस वाढेल, रिफ्लेक्ट करेल आणि एअरवे ऑब्स्ट्रक्ट करेल, रफ एजेस असं राहतील. मग रेडीमेड ज्या ट्यूब आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्या कॉस्टली आहेत, त्या पण हीट ट्रान्सफर किंवा रिफ्लेक्ट करतात, ट्रॉमॅटिक आहेत, स्टिफ आणि बल्की आहेत. मग ही लेझर ट्यूब आहे मॅलिंगट्रॉट. तर ही स्टील कॉरुगेटेड आहे ती PVCचीच, पण फक्त रिइन्फोर्स्ड आहे, डबल कफ आहे, अनकफ पिडियाट्रिक्ससाठी आहे. मग लेझर फ्लेक्स आहे, हीच आहे ना, तीच आहे, लेझर फ्लेक्स आहे. तो फायदा हा आहे की शेप मेंटेन ठेवेल, किंक नाही करणार. प्रॉक्झिमल कफमुळे तुम्हाला कळून येईल की बाबा ब्रेक झाला की नाही झालं, परंतु स्टील तो रिफ्लेक्ट करेल. इन्फ्लेमेबल आहेच तो, कारण की PVCची बनली आहे. डबल कफमध्ये कफ भरायला काढायला वेळ लागेल आणि मेटलमुळे हीट ट्रान्सफर होईल आणि थिक वॉल राहील. नंतर लेझर शिल्ड म्हणून येते. तर ही सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम रॅप आहे. हिला सिलिकॉन ट्यूब आहे, इनर ॲल्युमिनियम आहे, आउटर टेफ्लॉन आहे. तर CO2 आणि KTP लेझरसाठी बनलेली आहे आणि मेथिलीन ब्लू तिच्यात आपण डाय टाकलेला आहे. तर टेफ्लॉन कोटिंगमुळे स्मूथ होईल, मेथिलीन ब्लूमुळे तिचं ब्रेक झाला तर कळेल. प्री असेंबल असेल चांगली राहील, परंतु स्टील हिचा कफ प्रोटेक्टेड नाही आहे आणि सिलिकॉन पण टॉक्सिकच आहे तशी. आणि टेफ्लॉन पण टॉक्सिक आहे, बाहेरून त्याला टेफ्लॉन आहे ना स्मूथ आणि आतमध्ये ॲल्युमिनियम दिला आहे. ही लेझर शिल्ड आहे. तर नंतर बिहोना फोम कफ आहे. हा फोमचा कफ आहे. फोमचा कफचा फायदा हा आहे की तो तुम्हाला पंक्चर जरी झाला तरी तो सील मेंटेन ठेवेल, परंतु प्रॉब्लेम आहे की तुम्हाला अर्जंटली ट्यूब काढायची असेल आगीच्या वेळेस ते डिफ्लेक्ट करताना त्रास होईल. नंतर हिला पण ॲल्युमिनियम आणि सिलिकॉनने कवर्ड आहे ती. ट्रॉमॅटिक एक्सटर्नल आहे, स्टील मेंटेन करते, बट स्टील एक्सटर्नल सरफेस तिचा फ्लेमेबलच आहे आणि कफ इन्फ्लेक्ट करायला टाईम लागेल. नॉर्टन पूर्णपणे मेटॅलिक आहे, कोणी वापरत नाही. सील नसणार, ट्रॉमॅटिक असणार, पुन्हा सील नसल्यामुळे सगळ्या गोष्टी करणं मुश्किल होईल. कफमध्ये सलाईन टाका किंवा मेथिलीन ब्लू टाका. जर 2 कफ असतील तर मग प्रॉक्झिमामध्ये सलाईन, डिस्टलमध्ये मेथिलीन. फंडा नाही का प्रॉक्झिमल डिस्टलचा. प्रोसिजर OTमध्ये प्रॉपर हे पाहिजे, सायनेज पाहिजे. नंतर टेक्निक आणि डिव्हाइस प्रॉपर पाहिजे. स्मॉलेस्ट TT ठेवायची, कफमध्ये सलाईन किंवा डाय टाकायचं, FI2 मिनिमम ठेवायचा, नायट्रस नाही ठेवायचं. स्पेअर EDT असल्या पाहिजे. 4 E आहेत. इलिमिनेट करा, एक्स्ट्रॅक्ट करा. इलिमिनेट म्हणजे व्हेंटिलेशन स्टॉप करायचं, O2 ऑफ करायचा. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे सर्किट बंद करून ETT बाहेर काढायची. एक्स्टिंग्विश तरी फायर आहे तर मग त्याच्यावर सलाईन पाणी टाका आणि नंतर मग स्कोपिंग करून इव्हॅल्युएशन करा. तर स्टॉप लेझर, इमिजिएटली रिमूव्ह आणि मग नंतर डिस्कनेक्ट करून व्हेंटिलेशन स्टॉप करा. आणि गॅस तुम्ही मास्कने करा, मास्कने 100% द्या. IV ने मग त्याला हे द्या, इनहेलेशनल द्या. पाणी आणि सलाईनने विझवा. ब्रॉन्कोस्कोपी करून असेस करा. नंतर मग वाटलं तर पुन्हा रिइंटुबेट करा किंवा LMA टाका. डेप्थ ठेवायची, इमोबाईल ठेवायचं आहे. ट्यूब व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. ऑक्सिजेशनची स्ट्रॅटेजी व्यवस्थित ठेवायची आहे. पोस्ट ऑफ केअर करावे लागेल आणि रिफ्लेक्सेस रिटर्न होतात का बघायचे आणि लेझर प्यूमला स्कॅव्हेंजिंग होतं का बघायचं. तर सेफ्टी मेजर ठेवणं महत्त्वाचं आहे. या 4 गोष्टींमुळे प्लम्स असतील, फायर असतील, एक्सपोजर टू स्किन असेल